कामं करून घेतो बापा. आज पायही धुवायला लागते, हा अजून वानही द्या लागते. ताईले म्हणतो बरोबर कामं करून घेऊ बापा. हा मग बरं होते ना फिराले. हा पाय धुवाले नाही तर तिथं जास लागते. 2-3 घरी आपलं घर आहे तर. हा ताईले म्हणतो फटाफट कामं करून घेऊ म्हणतो आपण आज. रेखा काय करून आली? फटाफट आपण दोघी मिळून स्वयंपाक करून घेऊ. बरं बरं. विचार करून आली ती ताई मी. अशीच म्हणणार ती दोघी मिळून बा फटाफट कामं करून घेऊ आजच्या दिवस. आज स्वयंपाकाला करायला लागते ना सणावाराचा. हा फटाफट कामं करून घेऊ बा. मग काय होऊन पाय धुवाले इथं तिथं चाललं जाऊ. हा मग वानाचं येईल लक लक होते. मग बाय आल्या म्हणजे फटाफट करून टाकू बा. म्हणजे सुचतही नाही मग. हा मी रांगोळी काढून तू दिवाण झटक झाटक कौरव मौर टाकून देतो फटाफट. हा होऊन जाते ना मग. हो ताई करून घेऊ फटाफट कामं. चला फटाफट पालक निसून घेऊ आणि भात वरण टाकून देतो. हा कांदा निसतो मी. सांबार भजी काढा लागून ना अजून. हा कायची भजी करतो व? जे करून नाही उद्या करून नाही. ताई भाजी आजच करून घे ना. काय करतो हा ताई? आहे ना माय बरोबर आहे ना? हो ते बरोबर आहे. पटकन डाळ भाजीच करून घेऊ. कुठे माणसाची वाट पाहतो अजून भाजीपाला आणून मागा लागो. राहू दे डाळ भाजीच करून घेऊ आज. कांता पोरीले उठलीच नाही का अजूनही पोरगी? हा ते भाऊजाईला काम करू लागायला लावतं ना तिला. नीरा झोपती इथं आली तेव्हापासून. नीरा सुनायचे कडे ते तुम्हाला नेहमी नेहमी करते ना त्या. हा करन ना उठन ना आता ते लेकरू. अजून लेकराचं राहते किरिंग किरिंग तिच्या. बोलायचं तर नाही केलं पाहिजे. तुला सांगतो तू लिखित तिला समजून सांग. लवकर लवकर उठत जाय म्हणून. ते पाय त्या दोघी लागल्याही म्हटलं स्वयंपाकावं. आज संक्रांत आहे ना काहीच करत नाही ते. हा फिरायला तर पायी धुवा लागते त्याला हिचे. तरी तिचं सरूनच नाही आलं. हो तुमचं घरानं तेच राहते. तुम्हाला वाटते सुनायला कामच करू लागले पाहिजे. ती नाही करू लागली पाहिजे. नाही दोघी दोघी सुना असून तुम्हाला पाहिजे तिसरी. हा मी नाही करू लागत काम फाम. आहे ना करते ना त्या. तुम्हाला जास्त आहे द्यायची. आणि ते मी तसं नाही म्हणा भांडण नाही झालं पाहिजे म्हणून म्हणतो. होलीचं करू लागा लागते. कोणाला आवडते करू लागलं तर. नाही तर मग नाकार बसत असते. द्यायची सासू नाही काय करत ते द्या. तुम्ही उभारीचे बोलत का तुमच्या ना त्या पांजी खाईन म्हटलं माई. आई बाबूला घे बरं. मी नाही का दात घासतो. का बाई आता उठली का व महाराणी? लवकर लवकर उठत ना उल्लीशी. मार वेळानं उठतं. असं आहे नेहमीच बाबा. नीरांनी आम्ही टोले देते म्हटलं मला. बाई ते तसेच म्हणते. तू लक्ष नको द्यायचं बरं. आण बरं बाबूल मापाशी. इथं आहे ना डोक्यावर बसते सगळं हिच्या. डोक्यावर बसते हो बाई. अशी नको करत जो. आमच्या काही डोक्यावर नाही बस. तुला 2-3 कामं करू लागत आहे वहिनीले. तर म्हटलं कायची कुरकुर आहे बाबाची. थेच असन बाबाला वाटतं तसं. सुरायले काम करू लागले पाहिजे. सुना मग काय राहिल्या पाहिजे. पोरीनं केलं पाहिजे. सणाच्या दिवशी कर 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 खायची त्या बाबाची नीरा. त्याला पाय धुवायला जा लागते. हा तुमच्या दोघीचे पाय धुवा लागते. अजून तिकडल्या घरी तिकडे जा लागते 2-3 घरी. हा तू करू लागते त्याला बरं बरं कामं. बसत द्या. मी काय करू लागू. पोरीला काहीच नाही म्हणत म्हटलं तू अशी आहे. तिला म्हटलं त्या मतानं ऐकते. मामतानं ऐकत नाही. तिला वाटते सुनेचाच भाग्य ते. आणि उठली ना म्हणून बाबाच्या बाबतीत जीवावर आलो. बाबा आई चहा घेऊन घ्या. बाई बाबूच्याईसाठी मांडला का बाई? बाबूची आई उठली. साठी मांडला बाबा. बाबू उठला का रे बाबू? हा कुठं चांगला असते तू. च्या अंगावर धक्का मक्का मारून तर त्याच्या अंगावर सांडून त्या साईडनं बसवा त्याला. आता चलतं काय बाबू? दे तुमची कामं येण्याच्या मागा लागून तर जा कामं करून घ्या. मी म्हणते तर नाही चल. किती काय चांगलं राहिलं. बुढी हक्कड बोलल्याशिवाय राहत नाही. राणीसाठी चहा झाला काय म्हणे बाबा. हा महाराणी उठली ना आता आपल्या घरची. दिसली काय ते? हा दात घासायला गेली वाटते. मला दिसली नाही. बाबू होता तिथं बसला. त्याचं झालं. सगळ्याला जास्त पाहिजे असन तर देऊन दे. तर चहा प्याला हो ताई. नाश्ता 5-10 मिनिटांनी दे जाते. येतेच आता. दात घासले चहा प्यायला येतेच ती इकडे. बाबूलेच घेऊन चालले आता ना तुम्ही. ठेवून द्या येतेच ते. बाबूल कोणी आणलं इकडे? खेळला असता खाली तो. मी आणणार होती बाबूले. पण त्याची आजी म्हणे ना काय नेता म्हणे. तुम्हाला सुचू नाही देईन म्हणे. कामं करून घ्या म्हणे पटापटा अशी म्हणे बुढी. तिच्या पोरीले काम नाही करायला लागले पाहिजे ना. म्हणून आपल्याला रप करून घ्या म्हणते कामं ते. आली आली. हा ननद आली आपली. नाही चहा झाला काय? झाला ना. घे ना चहा. काय बरं कप. नाही ना तिच्या इकडून कपही घेणं नाही होत. महाराणीच आहे नाव तसंच आहे महाराणी वनी. नाही बाबूसाठी नाश्ता झाला काय? झाला ना. ये ना तयारच आहे. काढूनच ठेवलाय. बाबू चारून दे जा बरं. ते तर माहित आहे आज आपल्याला काम आहे म्हणून. पाय अशी करते. बोला जोगत करते. मग डोक्यात जाते. अशी केली करते तर हे माया. पण बोललं तर भाऊजाई बोलते असं होते आहे ना. हा हे जास्तच करून आली पण. पाहतो चांगली झाडतो तिची एक दिवस मी. ते फटाफट आपण या दोघीची पाय धुवून घेऊ. घरात आहे तो. हा तसंच करू. आई आम्ही पाय धुवून घेतो तुमचे. है ना धुत असं तर आताच. मग पटकन ताई येते मग पाय धुवाले. आणि तुम्ही मला बोलावलं काय? हो बोलावलं पाय धुवाले. याचे झालेच आता धुणं. तुम्ही या. ती थंड पाणी आहे बहिणी. तेच आता थंड पाणी येते. सन्ने होत त्या तुले. हो नाही तिचे पाय धुवाले पण धुवा लागते ना. वान देऊन दे ना. हे वान देऊन दे त्याइले.
सांगा मग भाऊचं. नाही येत वहिनी, तुम्ही बोलले आहे बाप्पा, दिन दे ना तसं. नाही सांगा सतत म्हणत बाई. नाही येत नाही ना मले, नाही येत. हिरवेगार झाडे नदीच्या काठी, संपतरावचे नाव घेते खास तुमच्यासाठी. मस्त सांगितलं वहिनी. तुम्ही सांगा मला. सांगा तुम्ही वांदे आणि त्यागती आतापासून नाही सांगत बाप्पा.